नागपुरात डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाहीत। पेट्रोल पंपावर 10 मे पासून लागू होणार नियम। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे निर्णय। पाकिस्तानी महिलेसोबत केलेला विवाह लपवल्यानं कॉन्स्टेबलवर कारवाई। सीआरपीएफनं देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केलं बडतर्फ। नांदेड पोलीस दलाच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन। रोजगार मेळाव्यात 100 कंपन्यांचा सहभाग। 11,000 पेक्षा अधिक तरुणांना मिळणार सहभाग। दीपक केसरकर यांच्याकडनं राजकीय निवृत्तीचे संकेत। त्यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही। दीपक केसरकरांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मालवणमधील राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कडक इशारा। ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कोटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी। कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी। लातूरमधील 36 गावं वाड्यांवर भीषण पाणीटंचाई। प्रशासनाकडून 2 गावं आणि 3 वाड्यांना टँकर उपलब्ध। उरलेल्या 33 गावांना बोरद्वारे पाणी पुरवठा। पणजी येथे शिरगाव देवी लयराई यात्रेत चेंगराचेंगरीत मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर जखमींना 1 लाखाची मदत। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मदत केली जाहीर। अकोल्यामध्ये पतीने गेली पत्नी आणि 4 वर्षीय मुलीची हत्या। कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती, तर पोलिसांनी आरोपीला केली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।